उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करूया. बरं, सगळ्यात आधी आणि सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजे मुलांसोबतचं आपलं नातं. हे नातं घट्ट असेल ना, तर पुढच्या बऱ्याच गोष्टी सोप्या होतात. आणि हे नातं मजबूत करण्याचे 2 अगदी सोपे नियम आहेत. आणि हे नियम इतके साधे आहेत की आपण सहज विसरून जातो, पण त्यांचा प्रभाव खूप मोठा आहे. पहिला नियम आहे, मुलांना आपला वेळ द्या. आणि दुसरा म्हणजे मुलांचं कौतुक करा. आपण मुलांना काय काय नाही देत. महागडी खेळणी, छान छान कपडे. पण खरं सांगू, त्यांना सगळ्यात जास्त हवा असतो तो आपला वेळ. दिवसातले फक्त 10 ते 15 मिनिटं, फक्त त्यांच्यासाठी, ज्यात आपण त्यांच्यासोबत खेळतो, त्यांच्या गप्पा ऐकतो. बस एवढासा वेळसुद्धा आपलं नातं खूप घट्ट करतो. आणि कौतुक, त्यासाठी काही मोठं घडायला नको. मुलांनी साधंसं चित्र काढलं ना, लगेच म्हणा, "अरे वा, किती छान काढलंयस! अभ्यास पूर्ण केला? शाब्बास!" हे कौतुकाची छोटी छोटी शब्द आहेत ना, ते त्यांच्यासाठी खूप मोठे असतात. त्यांचा आत्मविश्वास वाढवतात. चला, नातं तर आपण घट्ट केलं, पण रोजच्या जगण्यातल्या आव्हानांचं काय? म्हणजे रोजचे जे काही प्रश्न उभे राहतात, त्यावर काय करता येईल, बघूया. हे बघा, मुलं आहेत, ती चुकणार, हट्ट करणार, आणि साहजिक आहे, आपलाही कधीतरी संयम सुटतो. पण रागाच्या भरात बोललेलं एक वाक्यसुद्धा त्यांच्या मनाला लागू शकतो. त्यापेक्षा एक क्षण थांबा, शांत व्हा आणि मग प्रेमानं समजावून सांगा. विश्वास ठेवा, प्रेमानं सांगितलेल्या गोष्टी मुलं जास्त ऐकतात. आणि आता बोलूया आजच्या काळातल्या सगळ्यात मोठ्या चॅलेंजबद्दल, स्क्रीन टाईम. हो, मोबाईल, टीव्ही, गेम्स याचं जणू व्यसनच लागतं मुलांना. म्हणूनच एक महत्त्वाचा नियम म्हणजे दिवसातून 1 तासापेक्षा जास्त स्क्रीन टाईम नकोच. मग प्रश्न येतो की त्या 1 तासानंतर काय करायचं? तर पर्याय खूप आहेत. त्यांना चित्र काढायला द्या, बिल्डिंग ब्लॉक्स खेळायला द्या, किंवा सगळ्यात उत्तम, बाहेर खेळायला पाठवा. हे फक्त टाइमपास नाहीये, हा त्यांच्या मेंदूसाठी एक उत्तम व्यायाम आहे. ओके, तर नात्याबद्दल बोललो, रोजच्या आव्हानांबद्दलही बोललो. आता थोडं पुढे जाऊन विचार करूया. मुलांचं व्यक्तिमत्व म्हणजे त्यांची पर्सनॅलिटी स्वतंत्र आणि सकारात्मक कशी घडवता येईल, यावर बोलूया. एक गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे. घरातलं वातावरण कसं आहे, यावर मुलांचा स्वभाव घडतो. खरं तर मुलं स्पंजसारखे असतात. घरातले टेन्शन, चिडचिड सगळं शोषून घेतात. म्हणूनच निदान त्यांच्यासाठी तरी आपण घरात शांत आणि आनंदी वातावरण ठेवायलाच हवं. आणि मुलांना स्वतंत्र बनवायचे, मग त्यांना छोटे छोटे निर्णय स्वतः घेऊ द्या. जसं की आज कोणते कपडे घालायचे, किंवा संध्याकाळी कोणता खेळ खेळायचा. असे छोटे प्रश्न विचारल्याने काय होतं, तर ते स्वतः विचार करायला शिकतात, त्यांचा कॉन्फिडन्स वाढतो.